सोलापूर महापालिका अंतर्गत परिवहन उपक्रमाचं सन 2026-27 या आर्थिक वर्षाचं 64,50,00,000 रुपयांचं प्रशासकीय अंदाजपत्रक सादर करण्यात आलं। सोलापूर महापालिका अंतर्गत परिवहन उपक्रमाचं सन 2026-27 या आर्थिक वर्षाचं 64,50,61,423 रुपयांचं प्रशासकीय अंदाजपत्रक पुढील मान्यतेसाठी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी अद्याप ही परिवहन समिती अस्तित्वात नसल्यानं महापौर विनायक कोंड्याल आणि महापालिका स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्याकडे सादर केलं। सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाकडील ज्या त्या विभागाकडून आलेल्या बजेटच्या माहितीनुसार सन 2026-27 सालासाठी अंदाजपत्रक ब हे आयुक्तांच्या आदेशान्वये तयार करण्यात आलं। आता लवकरच बैठकीत मान्यतेसह या अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन त्यामध्ये काही फेरफार करून अंतिम मान्यता देण्यात येणार आहे। सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या सन 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 15 ते 18 बसेस धावलेल्या असून सध्या बसेसची संख्या ही तेवढीच असली तरी केंद्र शासनाच्या योजनेतून भविष्यात मिळणाऱ्या 100 बसेसपैकी टप्प्याटप्प्यानं प्रथम 30 बसेस आणि जुन्या बसेस चालू आर्थिक वर्षात चालवण्यात येणार आहेत। या बसेसच्या संख्येवरून मागील वर्षाच्या तुलनेत 6 कोटी रुपयांची वाढ करत यंदा 64,50,00,000 रुपयांचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं आहे। पुढील आर्थिक वर्षात सन 2026-27 मध्ये 40पेक्षा अधिक बसेस धावणार असल्याचं दाखवत त्यामधून उत्पन्नात वाढ होईल आणि प्रवाशांची सोय होणार असल्याचं नव्या अंदाजपत्रकात नमूद करण्यात आलं आहे। गतवर्षी परिवहनचं अंदाजपत्रक हे 58,59,00,000 होतं। त्यामध्ये यंदा सुमारे 5 कोटी रुपये कमी करण्यात आले आहेत। यापूर्वी महापालिकेकडून परिवहन विभागाला अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य म्हणून 14 कोटी रुपये मिळाले आहेत। शिवाय आता नव्या आर्थिक वर्षात 17,32,80,000 रुपये मिळण्याची अपेक्षा धरून जमा बाजूमध्ये घेण्यात आली आहे। याबरोबरच अंदाजपत्रकात आरंभी शिल्लक 1,00,000 रुपयांसह वाहतूक विभागाकडून 6,47,25,807 रुपये आणि कर्मशाळा विभाग PMV बसेसमधून मिळणारं उत्पन्न 14,71,12,134 रुपये मिळण्याचं अपेक्षित धरण्यात आलं आहे। शिवाय महापालिका शासन अनुदान, ॲडव्हान्स डिपॉझिट आणि बँकेचं व्याज असे धरून 64,50,61,423 रुपयांचं उत्पन्न आणि तेवढाच खर्च दाखवण्यात आला आहे। तसंच परिवहन उपक्रमाला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती महापालिका नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी दिली।